माझ्या यूट्यूब चॅनलवरती जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नाव लिहा. आज आपण चॅप्टर नंबर 5 सबस्टन्स इन द सराउंडिंग, देअर स्टेटस अँड प्रॉपर्टीज या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. सबस्टन्स म्हणजे पदार्थ किंवा घटक, सराउंडिंग म्हणजे आजूबाजूला असणारे, स्टेटस म्हणजे अवस्था, प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. सबस्टन्स इन द सराउंडिंग, देअर स्टेटस अँड प्रॉपर्टीज, सभोवतालचे पदार्थ आणि त्यांच्या अवस्था आणि गुणधर्म, असा आपला 5वा जो पाठ आहे चॅप्टर नंबर 5 आपण आता अभ्यासणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, कॅन यू रिकॉल म्हणजे थोडेसे आठवून बघा. नेम द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेटस ऑफ वॉटर. सॉलिड म्हणजे स्थायू, लिक्विड म्हणजे द्रव आणि गॅसेस म्हणजे वायू. पाण्याच्या स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये काय नावे असतात हे आपल्याला सांगण्यासाठी किंवा आठवण्यासाठी म्हटलेलं आहे. फर्स्ट स्टेट ऑफ वॉटर नेम इज सॉलिड. पाण्याची पहिली जी अवस्था आहे ती आहे सॉलिड म्हणजे स्थायू रूपातली अवस्था. सॉलिड म्हणजे स्थायू आणि पाण्याची ही स्थायूरूप अवस्था ज्याला की आपण बर्फ असे म्हणतो. सेकंड स्टेट ऑफ वॉटर इज लिक्विड. पाण्याची लिक्विड अवस्था म्हणजे द्रवरूप, जे पाणी आपण पितो, आपल्याला ते पाणी वाहताना दिसतं, तळ्यामध्ये साठलेलं दिसतं, नदीमध्ये वाहताना दिसतं, ते लिक्विड. अँड थर्ड इज गॅस. थर्ड स्टेट ऑफ वॉटर इज गॅस. पाण्याची तिसरी जी अवस्था आहे ती आहे गॅस, ज्याला आपण वाफ असं म्हणतो. नदी असेल, तलाव असेल, समुद्र असेल, अगदी आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण पाणी तापवत असू, त्या पातेल्यातलं पाणी असेल, ते वाफेच्या स्वरूपामध्ये वरती जातं, त्याला आपण बाष्पसुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट पॉईंट, चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. पदार्थांच्या अवस्था आणि त्यांचे अवस्थांतर म्हणजे पदार्थांच्या अवस्था बदलतात तरी कशा, हे आपण पुढच्या मुद्द्याच्या सहाय्याने जाणून घेऊया. लेट्स ट्राय दिस. हे करून बघा. चेंज ऑफ स्टेट ऑफ वॅक्स ही एक्सरसाइज आपल्याला करून बघायची आहे. त्याने सांगितल्या पद्धतीने, टेक पीसेस ऑफ वॅक्स इन अ बाउल अँड हीट देम ऑन अ कॅन्डल ऑर स्पिरिट लॅम्प. टेक पीसेस ऑफ वॅक्स. वॅक्स म्हणजे मेण. टेक पीसेस ऑफ वॅक्स इन अ बाउल. एका छोट्याशा वाटीमध्ये काही मेणाचे तुकडे घ्यायचे आहेत. अँड हीट देम, त्याला उष्णता द्यायची. ती उष्णता कशाच्या सहाय्याने द्यायची? ऑन अ कॅन्डल म्हणजे एखाद्या मेणबत्तीच्या सहाय्याने, ऑर स्पिरिट लॅम्प किंवा एखाद्या स्पिरिटच्या दिव्याच्या सहाय्याने आपण त्याला उष्णता द्यायची आहे. आता उष्णता देणं सुरू झाल्यानंतर आपल्याला पुढील गोष्टींचे निरीक्षण करायचे आहे. फर्स्ट, हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज. मेणाच्या तुकड्यामध्ये काय बदल होतो? उष्णता द्यायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या ठिकाणी मेणाच्या तुकड्यांमध्ये काय बदल होताना आपल्याला दिसत आहे? तर मेणाच्या तुकड्यांना जशी जशी उष्णता लागेल तसे तसे ते मेण वितळू लागेल, म्हणजेच ते पातळ होऊ लागेल. आणि पातळ पदार्थांनाच आपण काय म्हणतो? द्रव पदार्थ असं म्हणतो, आणि इंग्रजीमध्ये लिक्विड असं त्याला आपण म्हणू शकतो. सेकंड इज, व्हॉट वॉज द इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स. म्हणजे काय की वरील कृतीत प्रथमतः मेणाची अवस्था कोणती होती? इनिशियल म्हणजेच प्रथम, स्टेट ऑफ वॅक्स सगळ्यात अगोदर कृती सुरू करण्यापूर्वी मेणाची अवस्था कोणती होती? तर आपण
जे वॅक्स म्हणजे मेण आपण त्या वाटीमध्ये घेतले ते ठोस स्वरूपातील होते, म्हणजेच स्थायू स्वरूपातील होते. आणि स्थायू म्हणजेच आपण आपल्या इंग्रजीमध्ये त्याला आपण काय म्हणतो तर सॉलिड, म्हणजे स्थायू रूपामध्ये ते मेण होतं. थर्ड इज व्हॉट डीड इट गेट कॉन्व्हर्ट इनटू, म्हणजे काय की जी पहिल्यांदा मेणाची अवस्था होती स्थायू स्वरूपातील म्हणजेच सॉलिड स्वरूपाची, तर ही सॉलिड स्वरूपाची अवस्था चेंज झाल्यानंतर, सॉलिड स्टेट चेंज झाल्यानंतर त्याची अवस्था कशामध्ये रूपांतर झालेले आहे, म्हणजे त्याचे अवस्थांतर कशामध्ये झालेले आहे, तर ते वॅक्स वितळल्यानंतर त्याचे रूपांतर द्रवामध्ये झाले. द्रव म्हणजे लिक्विडमध्ये झाले. नाव कीप द सेम बाउल इन कोल्ड वॉटर अँड व्हॉट हॅपन्स. नाव कीप द सेम बाउल म्हणजे आपण ज्या वाटीला उष्णता दिली तीच वाटी, तेच वितळलेलं मेण एका थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि यानंतर त्याचं निरीक्षण करायचं आहे की नेमकं काय घडेल. तर जी वाटी आपण थंड पाण्यामध्ये ठेवू त्यावर असा परिणाम होईल की जे वितळलेलं मेण आहे ते हळूहळू थंड होईल, ते गोठू लागेल आणि पुन्हा त्याचं रूपांतर वॅक्स इन द सॉलिड स्टेट या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर होऊन जाईल, म्हणजेच सॉलिड म्हणजे स्थायू रूपामध्ये त्याचं रूपांतर होईल. यावरून आपण आज असे लक्षात येते, व्हेन अ सबस्टन्स चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर द प्रोसेस इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्स. म्हणजेच पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेमध्ये जात असतो, पदार्थ काही कारणाने एक अवस्था बदलून दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो. फॉर एक्झाम्पल वॅक्स याची पहिली अवस्था होती सॉलिड आणि त्यानंतर त्याला उष्णता दिल्यानंतर त्याचे रूपांतर लिक्विडमध्ये झालं. त्या लिक्विडला पुन्हा आपण कोल्ड वॉटरमध्ये ठेवलं, त्याचं रूपांतर पुन्हा एकदा सॉलिडमध्ये झालं. अशा पद्धतीने एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस पदार्थांचे रूपांतर होते याच क्रियेला पदार्थांचे अवस्थांतर म्हणजेच चेंज ऑफ स्टेट असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉइंट इज कॅन यू टेल. व्हॉट अबाउट टेल. रीड दिस लिस्ट ऑफ सबस्टन्स. फर्स्ट स्पिरिट, कापूर, पेट्रोल, घी, कोकोनट ऑइल, नॅफ्थेलन बॉल, अमोनियम क्लोराईड म्हणजेच नवसागर. ही जी लिस्ट तुम्हाला इथं सांगितलेली आहे, त्यांनी सांगितलं आहे कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का किंवा तुम्ही सांगा पाहू की खालील जी लिस्ट दिलेली आहे स्पिरिट, कापूर, पेट्रोल, घी म्हणजे तूप, कोकोनट ऑइल, त्यानंतर नॅफ्थेलन बॉल म्हणजे डांबर गोळ्या, अमोनियम क्लोराईड म्हणजे नवसागर, यापैकी जे पदार्थ आहे त्यापैकी फर्स्ट विच वन्स फ्रीज इन विंटर. फ्रीज म्हणजे गोठणे, विंटर म्हणजे थंड, थंडीच्या दिवसामध्ये यापैकी कोणते पदार्थ गोठलेले आपल्याला आढळून येत असतात. आपण लिस्टमधले पदार्थ जर बघितले तर त्या पदार्थापैकी घी आणि कोकोनट ऑइल हे दोन पदार्थ आपल्याला नेहमी बघण्यात येतात की थंडीच्या दिवसामध्ये हे गोठताना आपल्याला आढळून येत असतात. सेकंड इज विच लिक्विड हॅव यू सीन चेंज इन टू अ व्हॅपर. म्हणजेच वरील लिस्टमध्ये असलेले जे पदार्थ आहे त्या पदार्थापैकी द्रवांचे डायरेक्ट वायूत रूपांतर झाले आहे असे कोणते पदार्थ आहेत. तर यामध्ये पेट्रोल आणि स्पिरिट या दोन लिक्विड पदार्थांचे म्हणजे द्रव पदार्थांचे डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसून येते. थर्ड इज विच सॉलिड डायरेक्टली चेंज इन टू गॅसेस स्टेट.
म्हणजे काय की या लिस्टमध्ये असणारे कोणत्या स्नायूंचे परस्पर वायूत रूपांतर झालेले आपल्याला दिसून येत असते. कोणत्या स्थायरूप पदार्थांचे म्हणजे सॉलिड पदार्थांचे डायरेक्टली गॅसमध्ये म्हणजे वायुरूप पदार्थामध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसून येत असते. तर त्यामध्ये आहे फर्स्ट नॅफ्थलन बॉल म्हणजेच डांबर गोळ्या. ह्या आपण एका ठिकाणी कुठेतरी ठेवतो आणि त्या कालांतराने गायब होतात म्हणजे काय, त्याची वाफ होते आणि ती हवेमध्ये एकत्र होऊन जात असते. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम धिस? यावरून आपल्याला काय समजते? द स्टेट ऑफ सबस्टन्स चेंजेस इफ इट इज heated or cooled. Every substance in our surrounding is found in either the solid, liquid or gaseous state. The state of a substance changes in it is heated or cooled. म्हणजे पदार्थाला आपण जर उष्णता दिली किंवा पदार्थ जर आपण थंड केला तर त्या पदार्थांची अवस्था बदलत असते. एकामधून दुसऱ्या अवस्थेमध्ये ते चेंज होत असतात. एव्हरी सबस्टन्स प्रत्येक पदार्थ इन आवर सराउंडिंग आपल्या आजूबाजूला असणारा प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला सापडत असतो. सॉलिड म्हणजे स्थायू रूपात असेल, लिक्विड म्हणजे द्रव रूपात असेल, गॅसियस म्हणजे वायू रूपात असेल, अशा वेगवेगळ्या रूपामध्ये किंवा स्टेटमध्ये आपल्याला ते सापडत असतात. नेक्स्ट इज इन द पास्ट. इतिहासामध्ये किंवा भूतकाळामध्ये असेही घडून गेलेले आहे. इन द 19th सेंचुरी म्हणजे 19व्या शतकामध्ये काय घडून गेलं? द सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, त्यांचं नाव होतं जे विलार्ड गिब्स. या शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिलं, showed that the characteristic properties, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी स्थिती, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ अ सबस्टन्स, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण अशी जी अवस्था आहे किंवा अवस्था बदलण्याची क्रिया आहे ती कशावर अवलंबून असते? तर डिपेंड ऑन अ फिजिकल स्टेट अँड द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल, म्हणजे त्यांच्या कणांची रचना कशी आहे, त्याचबरोबर त्याची अवस्था बदलण्याची क्रिया कोणत्या पद्धतीची आहे यावर आपल्याला ती अवलंबून असलेली दिसून येते. अशा प्रयोगाच्या सहाय्याने त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. नाव वी आर शोन दॅट डायग्रॅम ऑफ चार्ट. आपल्याला आता इथं एक बॉक्स दिसत आहे आणि या बॉक्समध्ये पॉइंट्स, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, दॅट इज द स्टेट ऑफ सबस्टन्स. एक्झाम्पल त्या सबस्टन्सचे जे शेप आहे म्हणजे आकार आहे आणि व्हॅल्यूम आहे म्हणजे आकारमान आहे, हे सगळं त्या चार्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे. 3 टाईप ऑफ सबस्टन्स सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आर गिवन हिअर. 3 प्रकारच्या अवस्था असणारे 3 प्रकारचे पदार्थ आपल्याला इथं दिलेले आहे आणि प्रत्येक पदार्थाचं एक्झाम्पल म्हणजे सॉलिडचं एक्झाम्पल दिलेत, त्याचबरोबर लिक्विडचं एक्झाम्पल दिलं, गॅसचं एक्झाम्पल दिलं, सॉलिडचं शेप कसा आहे, लिक्विडचा शेप कसा आहे आणि गॅसेसचा शेप कसा आहे हे आपल्याला इथं समजावून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर व्हॅल्यूम म्हणजे आकारमान कसा असतो लिक्विडचा, सॉलिडचा आणि गॅसेसचा हेही समजावून सांगितलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल सॉलिड. सॉलिडचं एक्झाम्पल दिलं आहे अ पीसेस ऑफ आयरन म्हणजे लोखंडाचा तुकडा. लोखंडाचा तुकडा हा सॉलिड स्वरूपात असतो, कठीण असतो, स्थायू रूपात असतो. मग त्याचा आकार कसा असतो, शेप कसा असतो? हॅज अ शेप ऑफ इट्स ओन. त्याचा स्वतःचा एक आकार असतो. आपण त्याला चौकोनी बनवू शकतो किंवा एखादी मूर्ती टाईप बनवू शकतो. रिटर्न शेप्स नो मॅटर हाऊ इट इज केप्ट. त्याला कसेही ठेवले तरी त्याचा आकार जसा आहे तसा कायम राहत असतो.
पीसेस ऑफ आयरनचं व्हॅल्यूम कसं आहे म्हणजे आकारमान कसं आहे, हॅज अ डेफिनेट व्हॅल्यू, त्याला ठराविक आकारमान असते. सॉलिड लाईक शुगर, सँड, वेन, पर्स ऑफ अ फ्लॅट सरफेस फ्रॉम अ हेल्प. म्हणजेच काय, स्थायू स्वरूपातील जे पदार्थ आहे जसे की साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर आपल्याला जर ओतले तर त्यांचा ढीग तयार होताना आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर सेकंड स्टेट आहे लिक्विड, म्हणजेच द्रवरूप असणारे पदार्थ. त्यामध्ये काय काय असतं द्रवरूप पदार्थामध्ये, वॉटर, स्पिरिट, ऑइल, दीज आर एक्झाम्पल ऑफ लिक्विड. हे द्रवरूपाचे उदाहरणं आपल्याला दिलेले आहे. मग यांचा शेप कसा म्हणजे त्यांचा आकार कसा असतो, डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, यांना स्वतःचा असा आकार नसतो. इट्स टेक्स द शेप ऑफ अ कंटेनर, जसा भांड्याचा आकार असेल तसे हे लिक्विड आकार घेत असतात. त्यानंतर यांचा व्हॅल्यूम कसा आहे म्हणजे आकारमान कसा आहे, इट हॅज अ स्पेसिफिक व्हॅल्यूम, यांचा ठराविक आकारमान असते. ऑक्युपाईज डेफिनेट पोर्शन ऑफ अ कंटेनर, हे पदार्थ भांड्यातील ठराविक जागा व्यापत असतात. त्याचबरोबर स्प्रेड ऑन अ फ्लॅट सरफेस ऑन पोरिंग फ्लोज डाऊनवर्ड अलॉंग अ स्लोब, म्हणजे सपाट पृष्ठभागावर जर हे पदार्थ ओतले तर ते पसरतात म्हणजे स्प्रेड होतात. त्याचबरोबर डाऊनवर्ड म्हणजे उताराच्या दिशेने ते वाहत असतात, स्लोब उताराच्या दिशेने. थर्ड स्टेट इज गॅसियस, म्हणजे वायुरूप असणारे पदार्थ. त्यामध्ये आहे एअर, त्याचा आकार कसा आहे, डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, त्याचा स्वतःचा आकार नसतो. ऑक्युपाईज ऑल द अवेलेबल स्पेस, म्हणजे उपलब्ध जशी जागा होईल त्या जागेत तो व्यापत असतो. मग त्याचा व्हॅल्यूम कसा आहे, डज नॉट हॅव अ डेफिनेट व्हॅल्यूम, ठराविक असा त्याला आकारमान नसतं. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस इन अ क्लोज्ड कंटेनर, म्हणजेच काय, भांड्यात जर ती हवा बंद झाली तर त्या बंदिस्त राहिलेल्या त्या हवेवर दाब निर्माण होतो आणि तो दाब कमी जास्त जर झाला तर त्याचे आकारमान सुद्धा कमी जास्त होत असतं. अशा पद्धतीने आपण पदार्थांच्या अवस्था कशा बदलतात, चेंज ऑफ स्टेट इन सबस्टन्स, ते आपण वेगवेगळ्या उदाहरणाच्या सहाय्याने सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस याचे प्रत्येक उदाहरणं घेऊन समजावून घेतलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट इज हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट, म्हणजेच उष्णता आणि त्यात होणारे बदल. यू हॅव लर्न दॅट चेंज इन द फिजिकल स्टेट ऑफ अ सबस्टन्स इन इज अन इफेक्ट ऑफ अ अमाऊंट ऑफ हीट इन इट, म्हणजेच काय, पदार्थांची अवस्था बदलायची असेल तर त्या पदार्थावरील उष्णतेचा परिणाम आहे हे आपण शिकलेलो आहोत. म्हणजे पदार्थाला उष्णता दिली की त्याची अवस्था बदलते, हेही आपण शिकलेलो आहोत. उष्णता मिळाली की स्थायूंचे द्रवात तर द्रवांचे वायूत रूपांतर होते, हे आपण बघितलं. ऑन गेनिंग हीट द सबस्टन्स चेंजेस फॉर सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅस, अशी ही अवस्था बदलते. सॉलिडमधून लिक्विड म्हणजेच स्थायूमधून द्रवात अँड लिक्विड टू गॅसेस म्हणजे द्रवातून वायूमध्ये असे रूपांतर होताना आपल्याला दिसून येते. ऑन द अदर हँड, दुसऱ्या पद्धतीने सांगायचे झाले तर वेन द सबस्टन्स कूल और लॉसेस हीट इट चेंजेस फ्रॉम गॅसियस टू लिक्विड अँड लिक्विड टू सॉलिड स्टेट, म्हणजेच उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात तर द्रवाचे स्थायूमध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसून येत असते. अशा पद्धतीने आपण
उष्णता आणि त्यामध्ये उष्णता दिल्यानंतर पदार्थामध्ये उष्णता दिली की स्थायूचे रूपांतर द्रवात होते आणि द्रवाचे रूपांतर वायूत होते. त्याचबरोबर त्याला जर थंड केलं तर वायूचे रूपांतर द्रवात होते आणि द्रवाचे पुन्हा स्थायूमध्ये होताना आपल्याला दिसून येते. हे आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने इथं बघितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण द टेम्परेचर अँड द थर्मामीटर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. टेम्परेचर म्हणजे तापमान, थर्मामीटर म्हणजे तापमापी. तापमापीचा उपयोग तापमान मोजण्यासाठी कसा केला जातो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.